प्रवाशांसाठी खुला झालाय। त्यामुळे वाहन चालकांचा वेळ वाचणार आहे। कोस्टल रोडच्या जेके कपूर चौक इथून सुरू होणाऱ्या सबवे अंडरपासचं काम पूर्ण झालंय। या मार्गाद्वारे दादर प्रभादेवीकडून नरिमन पॉइंटच्या दिशेने जाताना प्रवास सुखकर होणार आहे। सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत हा मार्ग प्रवाशांसाठी खुला असेल। आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। दादर प्रभादेवीवरून जेके कपूर चौकातून पुढे मुंबई कोस्टल रोड किंवा सिलिंगकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी वाहतूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे। कारण माझ्या मागे आपण जो मार्ग बघतोय तो भुयारी मार्ग आता सुरू झालेला आहे। जेके कपूर चौक ते कोस्टल रोड आणि तसाच सागरी सेतूला म्हणजे सिलिंगला जोडणारा हा महत्त्वाच्या टनेलचं काम जे आहे ते गेल्या काही महिन्यांपासून सुरू होतं आणि अखेर कालपासून हा भुयारी मार्ग हा सबवे जो आहे तो आता सुरू करण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर याचा मोठा फायदा असा होणार आहे की खान अब्दुल गफ्फार खान मार्गावरून आपण पुढे ज्यावेळेस सिलिंगला जायचो किंवा मग पुढे कोस्टल रोडला जायचो तर हा मध्ये अनेक सिग्नल जे आहेत त्यांना वाहतूक कोंडीला जे वाहन चालक आहेत त्यांना सामोरे जावं लागायचं। मात्र आता हा सबवे या ठिकाणी खुला झाल्यानंतर थेट दोन मार्गिका आपण बघतोय। या सबवेमधून बाहेर आल्यानंतर एक कोस्टल रोडकडे जाणारी मार्गिका आहे तर दुसरी थेट सिलिंगकडे जाणारी मार्गिका आहे आणि यामुळे दादर प्रभादेवी या सगळ्या परिसरातून जी वाहने पुढे अब्दुल गफ्फार खान मार्गाने पुढे जायची त्यांना आता या सबवेच्या मार्गे थेट जे आहे ते एक तर सिलिंग गाठता येणार आहे आणि दुसरा म्हणजे कोस्टल रोड देखील गाठता येणार आहे। यामुळे मोठी वाहतूक कोंडी जी आहे ती तर कमी होईलच, मात्र प्रवासाचा वेळ आणखीन कमी होणार आहे। त्यामुळे नक्कीच त्यांचा वेळ देखील वाचेल आणि दुसरं म्हणजे त्यांना जो इतका मोठा वळसा पडत होता, इतका मोठा वळसा मारून या दोन्ही मार्गांवर जावं लागायचं तो त्यांचा वळसा देखील कमी होणार आहे। कॅमेरा पर्सन विजयसह प्रशांत बडे, एबीपी माझा, मुंबई। पुढची बातमी भाजपच्या गोटातून। भाजपकडून उरलेल्या